राज्य परिवहन महामंडळाच्या ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठीच्या स्मार्ट कार्ड योजनेबाबत कुडाळमध्ये संताप व्यक्त होतोय। कंत्राटदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे कुडाळ बस स्थानकातील स्मार्ट कार्ड केंद्र वारंवार बंद राहत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। त्यामुळे लांबच्या गावांमधून स्मार्ट कार्ड काढण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची मोठी परवड होत आहे। शेतीची कामे सुरू असताना वेळ काढून नागरिक बस स्थानकात येत आहेत, मात्र तासनतास प्रतीक्षा केल्यानंतरही कार्यालयाला कुलूप पाहायला मिळत असल्याने वेळ, पैसा आणि श्रम वाया जात असल्याची नाराजी व्यक्त होतीये। गुरुवारी या प्रकाराचा निषेध करत ठाकरे शिवसेना पक्षाचे युवा सेना प्रमुख मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि संतप्त ज्येष्ठ नागरिकांनी एसटी अधिकाऱ्यांना घेराव घातला। स्मार्ट कार्ड योजनेच्या कामाचे कंत्राट खासगी कंपनीला देण्यात आले असून यामुळे एसटी कर्मचारी आणि प्रशासन जबाबदारी झटकत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। कंत्राटदार आणि कर्मचाऱ्यांवर प्रशासनाचा अंकुश नसल्याचं देखील नागरिकांचं म्हणणं आहे। त्यामुळे स्मार्ट कार्ड केंद्र नियमित सुरू ठेवून नागरिकांची होणारी गैरसोय तातडीने दूर करावी अशी मागणी होत आहे। झाले इल्यार आमका सांगल्यानी फोन करतो मग नेऊ घ्यावा 22 तारखे येऊक सांगले। मी काल येऊन गेलोय तर ते नाही बंद होता, पण आज येवले आज पण बंदच आहे। पिंगुळेसून इलोय मी 2 तास, त्या दिवशी 2-3 तास थांबले काढताना। कामाची माणसं आम्ही किती वेळ थांबणार। आज मी आता इलोय ओरोशीसून मी येले आता आता काय सांगतो आता काय तर सगळं नाहीच असत, बंदच आहे ना। मी काल आलो, काल ऑफिस बंद, आज आलो, आज ऑफिस बंद। आम्ही करायचं काय? आमची जेवणाची सोय करा सर्व अधिकाऱ्यांनी, नाही तर आमची कार्डाची सोय करा वेळेत, एवढी माझी विनंती आहे। गेले 15 दिवस या ठिकाणी बघतोय की शासनाकडनं योजनेचा मज्जा उडालेला दिसतो आणि वारंवार सूचना दिल्या होत्या। या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक देखील ताटकळत आहेत। जर यांच्या कामामध्ये सुधारणा नाही झाली तर उद्या आम्ही एसटी डेपो मॅनेजरला निश्चितच शिवसेनेच्या माध्यमातून घेराव घालणार आहोत।